तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना अशा या योजना वृद्ध लोकांसाठी चालू असतात. यामध्ये वृद्ध लोकांना 1,500 ते 1,300 रुपये अशी पेन्शन मिळत असते. ही पेन्शन चालू ठेवण्यासाठी आता त्यांना काही डॉक्युमेंट्स द्यायचे आहेत आणि ते डॉक्युमेंट्स कोणते आहेत आणि जर डॉक्युमेंट्स तुम्ही दिले नाही तर या योजनेचे येणारे पैसे म्हणजे पगारीचे पैसे तुमचे बंदही होऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर या अगोदर संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना याचं जे अनुदान आहे, जी पगार आहे, ती तुम्ही जे बँक खाते दिलेले आहेत त्या बँक खात्यावर येत होती. परंतु आता इथून पुढे जे आहे ते डीबीटी मार्फत म्हणजे डायरेक्ट बँक ट्रान्सफर, जे तुमच्या आधारला बँक लिंक असेल तिथं तुमचे डीबीटी मार्फत पैसे येणार आहेत. म्हणजे तुमचे आता इथून पुढे संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना योजनेचे पेन्शन ज्याला तुम्ही पगार म्हणता ते आता डीबीटी मार्फत देण्यात येणार आहे. त्यासाठी तुम्हाला तुमची जी काही कागदपत्रे आहेत ते तुमच्या तहसील कार्यालय किंवा तलाठी कार्यालय येथे जमा करायची आहेत. ती कागदपत्रे कुठली आहेत याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. तर तुम्ही पाहू शकता असे सर्व तलाठ्यांना एक प्रेस नोट किंवा नोटिफिकेशन देण्यात आलेले आहे, ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे अर्थसहाय्य डीबीटी प्रणालीमार्फत थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्यामुळे डाटा तयार करण्याबाबत उपरोक्त विषयान्वये आपणास आदेशित करण्यात येते की तालुक्यातील लाभार्थ्यांना विशेष सहाय्य योजनेअंतर्गत असणाऱ्या संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे अर्थसहाय्य यापुढे डीबीटी प्रणालीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला असून त्याकरता योजनेच्या लाभार्थी खालीलप्रमाणे कागदपत्रे तात्काळ जमा करणे आवश्यक आहे. तर ही कागदपत्रे तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालय किंवा तलाठी कार्यालय येथे जमा करायची आहे. तर कागदपत्रे कुठली आहेत? आधार कार्डची स्पष्ट झेरॉक्स, आधार लिंक असलेल्या बँक खाते क्रमांकाची स्पष्ट झेरॉक्स ज्यामध्ये खाते क्रमांक स्पष्ट असावा, मोबाईल क्रमांक बँक खात्यास लिंक असलेला आधार कार्डच्या झेरॉक्सवर लिहावा. त्याच्यानंतर लाभार्थी प्रकार, जर लाभार्थी अपंग, विधवा, दुर्धर आजार, निराधार, तर ते पण शेतकरी आत्महत्या, निराधार वृद्ध असेल. लाभार्थी अपंग असेल तर अपंगाचे ऑनलाईन प्रमाणपत्राची झेरॉक्स, त्याच्यानंतर विधवा असेल तर पतीचे मृत्यू प्रमाणपत्राची झेरॉक्स, जातीचा प्रवर्ग अनुसूचित जाती अनुसूचित जमाती खुला याच्यासाठी जात प्रमाणपत्राची झेरॉक्स, शिधापत्रिकेची झेरॉक्स आणि हयात असलीबाबत स्वघोषणापत्र. तुम्हाला ही सर्व कागदपत्रे जमा करून तुमच्या तहसील कार्यालय किंवा तलाठी कार्यालय येथे द्यायची आहेत. कागदपत्रे तुम्ही जमा नाही केली तर तुम्हाला संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेअंतर्गत जे अनुदान मिळणार आहे ते अनुदान बंद होऊ शकतं. कारण इथून पुढे जे अनुदान आहे ते डीबीटी मार्फत लाभार्थ्याच्या बँक खात्यावर वर्ग केले जाणार आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्याही आसपास जर कोणी वृद्ध लोक असतील आणि त्यांना पगार चालू असेल तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून मदत होईल.